नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या हेल्दी रेसिपीला. हो मंडळी, आज आपण करणार आहोत एक मस्त असा हेल्दी ज्यूस. तर ज्यूससाठी लागणारा आपण 1 कप दूध ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. कोमट दूध आहे. तर या कोमट दुधामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स भिजायला घालणार आहोत. आपण घेतलेले आहेत 3 खजूर. त्याचबरोबर आपण घालून घेऊया अक्रोड. 3 ते 4 तुकडे आपण अक्रोडचे घालून घ्यायचे आहेत. 4 काजू घालून घ्यायचे आहेत. 4 बदाम घालून घ्यायचे आहेत. 4 ते 5 पिस्ते घालून घ्यायचे आहेत आणि एक 10-12 मनुके आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे सर्व साहित्य आपण 1-2 तास भिजवून घेणार आहोत. तुम्ही हे सर्व साहित्य रात्री जरी भिजायला घातलं तरीसुद्धा चालेल. रात्रभर भिजवून ठेवलं आणि सकाळी ज्यूस करून घेतलात तरीसुद्धा चालेल. दुधामध्ये सुद्धा तुम्ही भिजवून ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये सुद्धा भिजवून ठेवू शकता. पण मात्र पाणी जे आहे त्याचा वापर नक्की ज्यूसमध्ये करा. तर हे सर्व साहित्य आपण 2 तास भिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण याचा ज्यूस करून घेऊया. तर ज्यूस करण्याआधी आपण थोडंसं दूध काढून घेतो आहे. त्यानंतर आपण पूर्ण खजूरच्या बिया काढून घेऊया आणि नंतर सर्व साहित्य आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया आणि छान असा मस्त बारीक ज्यूस करून घेणार आहोत. तर मंडळी, आपल्याला या ड्रायफ्रूटचा ज्यूस खूपच फायदेशीर ठरतो. कारण प्रत्येक ड्रायफ्रूट्समधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिळतात. जसे की B1, विटॅमिन B1, विटॅमिन B2, विटॅमिन B3, विटॅमिन B6, विटॅमिन E असे वेगवेगळे विटॅमिन्स आपल्याला या ड्रायफ्रूट्समधून मिळत असतात. त्याचबरोबर आपल्याला फायबर, प्रोटीन, निरोगी चरबी असे विविध खजिने आपल्याला ड्रायफ्रूट्समधून मिळतात. तर हे सर्वच आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतं. तर अशा पद्धतीने हा ज्यूस तुम्ही करून घेतलात तर तुमचा जो काही अशक्तपणा आहे, जो काही तुमचा हेमोग्लोबिनचा प्रॉब्लेम आहे, ते सर्व या ड्रायफ्रूट्सच्या ज्यूसमुळे कमी होण्यास मदत होईल. आणि अगदी आपण साखर न घालताच हा ज्यूस करत आहोत. साखरेचा वापर जराही केलेला नाही आहे. अगदी मनुके आणि जे खजूर आहे त्याचा जो गोडपणा आहे तोच आपल्या ज्यूसमध्ये अगदी छान येतो. तर अशा पद्धतीने आपण हा ज्यूस अगदी मस्त बारीक असा करून घेतलेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील. तर जर तुमची लहान मुलं जी कोणी आहेत जे ड्रायफ्रूट्स खात नसेल तर तुम्ही लहान मुलांनाही असा ज्यूस करून देऊ शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी वयस्कर वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना असं खायला जमत नाही त्यांना तुम्ही हे अशा पद्धतीने बारीक करून व्यवस्थित असं ज्यूसच्या स्वरूपात ड्रायफ्रूट्स खाऊ घालू शकता. आणि तुमच्यासाठी ही खूप उपयोगी आहे. महिलांनी तर आवर्जून हा ज्यूस आठवड्यातून एकदा तरी नक्की घ्यावा. या ज्यूसमुळे आपल्याला बरेचसे फायदे होतात. आणि ज्यांना कोणाला असा अशक्तपणा किंवा हेमोग्लोबिन कमी असण्याचा त्रास आहे त्यांनी किमान आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी नक्की घ्यावा. आपल्या सर्वच महिला आपण काय करतो, घरातल्यांची काळजी घेतो आणि नंतर आपण स्वतःकडे बघतो. तर प्लीज महिलांनो, असं करू नका. थोडीशी काळजी आपली स्वतःचीही घ्या. म्हणजे तुम्ही फिट असाल तर तुम्ही घरातल्यांची सर्वांची काळजी घेऊ शकाल. तर स्वतःकडेही लक्ष द्या. अशा पद्धतीने तुम्हीही आठवड्यातून एकदा तरी ज्यूस नक्की करून घ्या. तुम्हीसुद्धा स्वतः स्वस्थ राहा, फिट राहा आणि सर्वांची काळजी घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.